मामासाहेब कोण आहे रे? मी दीपक. अरे बाबा दीपक कधी आला रे? हे काय आजच आलो. आल्याला म्हटलं जरा गरम गरम भजी तळावी, तुम्हासनी आवडतात ना म्हणून म्हटलं तुम्हासनी पहिल्यांदा नेऊन द्यायची. हे आवडलं बघा आपल्याला. एकमेव तू माणूस असा आहे ना का तुलाच माझी काळजी आहे. तुझ्यासारखा माणूस मी आयुष्यात पाहिलाच नाही. थँक्यू मामा, थँक्यू. हे कसं हे बघ अवकातीत राहायचं. तू कसं आल्या आल्या आपल्या कामाला लागला. आवडलं आपल्याला. नाहीतर ती सावी तुला मी इथं कशासाठी आणलं आणि तिने काय केलं? काय केलं? विश्वंभरचा गेम केला ना. मी चुकलं, हे चुकलंच तसं जरा आहे. पण आता हे जास्त दिवस टिकणार नाही. काय काय करणार आहे तुम्ही? मी ना त्यास पण मी तुला कशाला सांगू? चल चल अवकातीत राहायचं आपलं. चल. होय मामासाहेब, काय लागलं तर सांगा काय मला परत. भजी तेवढी खावा. येतो आम्ही. नाही कुळा. काय झालं मामा? अगं साऊ तो आधीच प्यायला बसलाय. आरती चढल्या त्याला. आता दारू आणि भजीत घातलेलं भांगेचं औषध दोन्ही मिळून खाल्ला का नाही एकदम टल्ली होऊन जाईल बघ. चांगलं झालं ना आपलं, सोपं झालं. थोडा वेळ थांब मामा, मग लेवर. हिरसट, तुला शेवटचं सांगते मी, आणि चांगलं कान फुंकून सांगते, तू फक्त माझा आयटम. फक्त माझा. काय रे तिरसट? सावित्री, का रे केवढं बोललास त्या मनालीला? इतकं कशाला भांडला तिच्याशी? का राग आला तुला? सांग ना. हिरवी तिच्या आसपास असतो तेव्हा चिडतेस माझ्या. आता बरं तिची कडी येते. अरे तसं नाही रे चिडक्या. मग का भांडू नये मी? नाही सांग ना, का भांडू नये? ती तुझ्याबद्दल वाईट बोलेल आणि मी शांत बसू? तीच काय, तुझ्याबद्दल कोणीही वाईट बोललं ना तर अख्ख्या जगाशी भांडे. कोणाला सोडणार नाही आम्ही. अरे बापरे, तू माझ्यासाठी जगाशी वाईट वागशील का? मी तर कोणीच नाही तुझी, हो ना? अच्छा असं आहे तर. अरे तसं नाही, हे मी नाही, हे तर तूच म्हणत आलाय. काय रे तिरसट, हे सगळं का कशासाठी चाललंय मला कळतंय, पण तुला तर कळून पण ओळखत नाहीये. मी समोर असले की माझ्याशी भांडण मांडतोस, जरा कुठं लांब गेले की एवढं प्रेम. असलं कसलं रे प्रेम तुझं? माझं प्रेम तुला कळलं असतं तर फसवलं नसतंस मला. आणि मी फसवणूक करून पण तुझं माझ्याबद्दलचं प्रेम एवढंसं पण कमी झालं नाही. काय बरोबर बोलले ना? अरे लावतोस तू जीव माझ्यावर, लई प्रेम आहे तुझं. पैज लावून सांगते, अरे नाही राहू शकत तू माझ्याशिवाय, नाहीच राहू शकत. पण मला कळत नाही, एवढं सगळं होऊन पण तू रागाचा मुखोटा घेऊन कशाला वावरतो रे? मला नाही सांगायचं कसं राहायचं, कसं वापरायचं ते. हो आता बोलशील रे असं.
पण मान्य नाही करणार तू. बरोबर बोलले ना चिकन्या. तू बाण माझ्याशी नाही तर प्रेम कर. माझ्यासाठी तू चिकनात. ए चिकन्या, आय लव्ह यू म्हण मला. नाही म्हणणार मी. म्हण मला आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हण. मी आयुष्यभर मनात ठेवेन पण म्हणणार नाही. म्हण. तू का आलीयस घरी? प्लीज जा. त्रास दिला आलीयस का माझ्या घरी? जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत मी जाणारच नाही. सावित्री माझ्या घरातून जा. आधी म्हण मग जाईन. मी जा म्हणतोय ना. मी म्हण म्हणते ना. जा. मामासाहेब, हे आता काय? अहो ती मगाची भजी जरा गार झाली होती. आता परत गरम गरम घाणा काढला. म्हटलं पहिला तुम्हाला घेऊन जा. तुम्हाला ती कसं गरम गरम खायची सवय आहे ना तुम्हाला. वा वा वा. दीपू, तू आलास ना तेव्हा काहीतरी फायदा झाला. तुझ्यासोबत त्या सावीला चमकीला इथं आणलं. पण त्यांना ना कसं खायचं तेच कळलं नाही रे. पंचपक्वान्नाचं ताट त्यांच्या समोर ठेवलं, पण त्या सावीने काय केलं? त्या अर्जुनच्या प्रेमात पडली. त्या अर्जुनच्या प्रेमात पडली, मला धोका दिला. मालकीन होऊन बसली. हे सावी म्हणजे ना आता अवघड जागेचं दुखणं होऊन बसलंय. दीपे, कुणाला सांगू नको. अम्मा, कशाला तुम्हाला काय सांगू? बोला. आपल्या दोघांमध्येच ठेवायचं. महा चलाक, महा हुशार, एकदम धूर्त बाई आहे ती सावी. नाही पण आम्ही पण काही कमी नाहीये. आम्ही म्हणजे तुम्ही आणि कोण? म्हणजे आम्ही दोघं रे. म्हणजे तुम्ही आणि सावी ना? नाही रे, आमची पार्टी आहे ना वेगळी आहे. आमच्या पार्टीत आम्ही दोघंच खेळाडू हुशार आहे. मी आणि तो. बलराम म्हणताय ना तुम्ही? नाही रे. अहो मामा, तुम्ही त्या बलरामवर विश्वास ठेवतायचा तिथंच तुमचं घोडं पेंड खाते बघा. आता पेंड खायची नाही, पेंड चारायची वेळ आली आहे. मला माहिती ना, लय हुशार माणूस आहे तो, एकदम चलाक. तूच आता सावीला धडा शिकवणार. अहो मामा, खरं आता ती या घराची मालकीन झाल्या ना. आता हे मालकीनबाईचं पद काही जास्त दिवस टिकत नाहीये. तिला ते सोडावंच लागणार. नाही सोडलं ना तर आम्ही ती खुर्ची मोडून तोडून टाकणार. बस. पण कसं कसं करणार आहे सगळं? कसं करणार? हे बघ, उद्या इथं बंडूने एका वकिलाला बोलवलंय. उद्या तो वकील इथं येणार आणि तो सांगणार की सावी जरी भीमाबाईची पोर असेल तरी या प्रॉपर्टीचा वारस म्हणजे भालचंद्र कवठेकर आहे. त्याच्यामुळे ही जी सगळी प्रॉपर्टी आहे ती भालचंद्र कवठेकरांच्या वारसांना मिळणार. आणि अर्जुन तर आता वारस नाहीच आहे, त्याच्यामुळे तो मुद्दाच नाही. असं साप सोडून देणार पाया सावी गाय. चालत चालत चांगला आहे चांगला आहे. मामा,
आणि काय लागलं तर मला सांगा काय, मी लगेच घेऊन येतो. हा कामगिरी पत्ते, मिशन सुरू. बल्लू, कधी येणार आहे तुझं तो वकील? येणार मामा, जरा कळ काढ. फक्त माझ्या बघा, या साहेबाला त्याची खरी लायकी दाखवणार आहे आज. काय रे बलराम, कशाला बोलवलंयस? बलराम भाऊजी, काय हो, काय झालं? एवढ्या गडबडीनं बोलवलं, काय महत्वाचं का? जाऊ बाई, आता एवढं गडबडीनं बोलवलंय म्हटल्यानंतर महत्वाचंच असणार ना. थांबा का तुम्ही दोघे. बलराम, काय झालंय? आता कुठला नवीन घोळ घालून ठेवलास तू? दादा, घोळ नाही घातलाय, तर झालेला घोळ निस्तारलाय. आता कसा निस्तारलाय ना, तो आता तुमच्या सगळ्यांना कळेल. होय मामा? हा मग. काय झालं कृष्ण, तुम्ही सगळे असे का जमलाय? बलरामचंच काहीतरी काम होतं, त्यांना सगळ्यांना बोलावून घेतलं इथं. अरे वा, माझं पण त्यांच्याकडेच काम आहे. पण आता तुम्ही सगळेच जमलाय तर चांगलंय, समोरासमोरच होऊन जाईल. काय वकील साहेब? हो. एक मिनिट सावित्री मॅडम, आता काय केलंय यानं? हे दादा, मी नाही काय केलेले. अरे बाई, तुझं काय काम आहे माझ्याकडे? असं काय करताय बलराम दादा? शंका निर्माण केली की तुम्ही. आता त्याचं निरसन नको का करायला, मला सांगा. त्यासाठीच तर येत होते तुमच्याकडे. पण आता तुम्ही आधीच सगळ्यांना गोळा केलं, बरं झालंय का अर्थी. वकील साहेब, हेच ते बलराम कवटेकर, यांनाच आपल्या प्रॉपर्टी बद्दल लई मोठा प्रश्न पडलाय. तर यांच्या शंकेचं जरा निरसन करता का? हो, करतो की. नाही नाही नाही, मला कसली शंकाच नाही ना. शंकाच नाही तर मग निरसन कशाचं करणार आहे तुम्ही? आणि जरी काय मला प्रश्न पडला असतील, माझ्या काय शंका असतील, त्या मी माझ्या वकिलांना विचारून घेईन. यांना काय विचारू? हे तर माझ्या ओळखीचं पण नाही. आणि मी माझ्या म्हणजे आपल्या घरच्या वकिलांना बोलावलंय. हा, ते आले की सगळं बरोबर होईल. हो, तुम्ही निघा, चला. बलराम दादा, अहो कसं आहे ना, तांदूळ जरी किती वेगवेगळे असले ना तरी भातच बनतो त्याचा. त्याचा वकील कोणी का असे ना, सारखाच कायदा असतो. आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ,
तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला प्रश्न पडलेत की नाही ते आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला. हा, तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, ते तुम्हाला उत्तर देतील नियमानुसार. काय वकील साहेब? हो. तर त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे त्यांना असा मोठा प्रश्न पडलाय, भीमाबाई खोपडेंच्या संपूर्ण मालमत्तेचे हक्क भालचंद्र कवठेकरांच्या मुलांकडे जातील का? जातील का? नाही. नाही म्हणताय का? नाही हो. कारण कायद्याप्रमाणे भालचंद्र कवठेकर हे त्या मालमत्तेचे फक्त रखवालदार होते अच्छा. आणि भीमाताई खोपडे यांची संपूर्ण संपत्ती ही त्यांच्या मुलाला म्हणजे अर्जुन कवठेकर यांना मिळणार होती. पण अर्जुन कवठेकर भीमाबाईंचा मुलगा नसेल आणि खोपडे कवठेकरांचा वारसही नसेल, तरी मालमत्ता खोपडेंचे वारसदार सावित्री खोपडे कवठेकर यांच्या नावाने होती. झालं. टांगा पलटी गोडा फरार. बोंबलत कलम. वकील साहेब धन्यवाद. तुम्ही लई मोठ्या शंकेचं निरसन केलं बघा. म्हणजे सगळे प्रश्नच मिटले. काय दादा, मिटले ना प्रश्न? का अजून काही आहेत तुम्हाला प्रश्न? बघा, ते आलेत तेवढ्यासाठी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, ते पण नियमानुसार. विचारा. अहो बलराम दादा, झालं वाटतं निरसन. मूर्ख लेखाचं माती हे खाऊ नको म्हणलं तरी कौतुकानं खाणार इतकं रेम्या डोक्याचे बलराम. अर्धांड बेअक्कल. मी तुला ना नेहमी रेमे डोक्याचा म्हणतो ते काय चुकीचं नाही. वर्षात ना एखाद्याला 11 लागतो, तसा कुठला तरी फालतू प्लॅन सक्सेस झाला तर स्वतःला काय बादशाह समजायला लागला का तू? चुप चुप. तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगतोय. ए नंदा, आता आम्ही काय केलंय? काय केलंय? तुला पण असला फालतूपणा सुचतो. डीएनए फेन टेस्ट. तुम्हाला मी आत्ताच वॉर्निंग देऊन ठेवतोय. हा असला हलगर्जीपणा मला अजिबात सहन होणार नाही. आधीच सांगतोय तुम्हाला. कळलं का? हो दादा, पण मला एक कळना झालंय, ज्या वकिलाला आम्ही ठरवला होता तो वकील सोडून येऊ भलताच बाब्या कसा काय टाकला तिथं? तेच सांगतोय ना मी बलराम. काय तुझ्या गुडघ्यात जो मेंदू आहे ना, तो अति विचार करायला लागला की असंच होणार ना. सवय नाही ना तुझ्या मेंदूला अति विचार करायची. व्हायला त्या सावीनं तुझ्या आधी तिच्या ओळखीतला वकील बोलावला. तो सगळा सांगून गेला आणि तुझा वकील येतोच आहे अजून. मला एक सांग, तू आपल्या वकिलाला इथं घेऊन येणार, मॅनेज करणार, तू आपल्याला हवं तेच इकडं सगळं बोलणार, हे सगळं त्या सावीला कळलं कसं? कुठून कळलं? रे बोल ना, कुठून कळलं तिला? का तूच पोचकलास कुठं? दादा मी कशाला पोचकू? मग कोण बोललं? मला काही खूळ लागलं का मला सांग. नाही ती गोष्ट कुठं पण बोलायला. मग कोण बोललं? मला पण त्याचाच प्रश्न पडलाय ना. नंदा काय आम्ही कशाला बोलू? अहो यो प्लॅन मी माहित नव्हता आवाजनी.
इथं कोण कुठं काय कवा करतंय काही कळणं झालंय. इथं तुम्हाला कळतंय का आपल्या आपल्यातच ताळमेळ नाही आहे. आईला मग कसं कळलं? मामाला ठाऊक होतं का? आम्हाला माहित होतं. काय मामा, तू असं का मूग घेऊन गप्प बसलाय? कसं कळलं तिला?